जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, जवळपास 53 जागेसाठी या घटकामध्ये वेटिंग उघडलेली आहे। विद्यार्थी मित्रांनो, खूप मोठ्या प्रमाणात या घटकाची वेटिंग उघडलेली आहे विद्यार्थी मित्रांनो। आणि बघू शकता 7 फेब्रुवारी 2025 ची ही यादी लागलेली आहे। घटक कोणता आहे, त्यानंतर किती विद्यार्थ्यांची वेटिंग उघडली आहे ते तर आपण तुम्हाला सांगितलेलं आहे 53, पण कोणकोणत्या कास्टची उघडलेली आहे, जनरलच्या किती उघडलेल्या आहे, समांतर आरक्षणाच्या किती उघडलेल्या आहे, संपूर्ण आपण बघणार आहोत। आणि जवळपास जनरलच्या भरपूर अशा जागा उघडलेल्या आपण बघू शकता इथे, आणि काही समांतर आरक्षणाच्या सुद्धा उघडलेल्या आहे, पण जनरलच्या खूप साऱ्या जागा या उघडलेल्या आहे। त्याआधी विद्यार्थी मित्रांनो, अशाच प्रकारे नवीन अपडेटसाठी चॅनल सबस्क्राइब करून घ्या सर्वात आधी। तर व्हिडिओ सुरू करूया आपण। विषय बघू शकता, सशस्त्र पोलीस शिपाई भरती 22-23 मध्ये तात्पुरत्या निवड यादीतील निवड झालेले उमेदवार यांची मूळ कागदपत्रासह हजर राहण्याबाबत। पुढे बघा, उपरोक्त संदर्भ व विषयास अनुसरून निवड मंडळ यांच्या मान्यतेनुसार 22-23 पोलीस भरतीमधील निवड झालेल्या एकूण 11 उमेदवार व प्रतीक्षा यादीवरून निवड करण्यात आलेले एकूण 53 उमेदवार, म्हणजे बघा 53 आणि 11 असे जर आपण बघितले तर 64 विद्यार्थी। ठीक आहे, उमेदवार यांनी त्यांची मूळ कागदपत्र व सोबत आधार कार्ड, पॅन कार्ड, 15 फोटो घेऊन राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 8 मुंबई या आस्थापनेवरील समादेशक कार्यालयास 11/2/2025 रोजी उपस्थित राहावे। सदर कार्यवाहीकरिता खालील नमूद उमेदवार हे प्रत्यक्ष हजर राहतील। कागदपत्र तपासणी जे उमेदवार हजर राहणार नाही त्यांची उमेदवारी रद्द समजण्यात येईल, याची सर्व उमेदवार नोंद घेतील। आता बघा, निवड झालेले एकूण 11 उमेदवार यांची नामावली खालीलप्रमाणे, आणि प्रतीक्षा यादीवरून निवड करण्यात आलेली बघा, जे वेटिंगवर होते आणि आता त्यांची निवड झाली बघा, प्रतीक्षा यादीवरून निवड करण्यात आलेल्या एकूण 53 उमेदवार यांची नामावली खालीलप्रमाणे। आता बघा, ओपनचे जनरल जर बघायला गेलो तर बघू शकता, ओपनमधून जे जनरल कॅन्डिडेट म्हणजे सर्वसाधारणमधून निवड झालेली आहे बघू शकता। त्यानंतर एक्समॅन ओपनमध्ये किती झालेले आहे, होमगार्ड, प्रकल्पग्रस्त, पोलीस पाल्य, खेळाडू। त्यानंतर बघा SC सर्वसाधारण बघा किती सारे विद्यार्थी वेटिंग उघडलेली आहे। त्यानंतर STची उघडलेली आहे, ST खेळाडू उघडलेली आहे, ST प्रकल्पग्रस्त, SC भूकंपग्रस्त, ST होमगार्ड, ST त्यानंतर NTB सर्वसाधारण, SBC सर्वसाधारण उघडलेली आहे, OBC सर्वसाधारण बघा किती साऱ्या उघडलेल्या आहे आपण इथे बघू शकता। त्यानंतर OBC प्रकल्पग्रस्त 2 उघडलेले आहे, SCBC जनरल 2 उघडलेले आहे, SCBC प्रकल्पग्रस्त 2 उघडले आहे, EWS 2 जागा उघडलेल्या आहे। अशा एकूण 53 वेटिंग या उघडलेल्या आहे, आणि आधीच्या 11 असे एकूण 64 उमेदवारांना वर नमूद उमेदवार यांची कागदपत्र तपासणी झाल्यानंतर त्यांना लगेच दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी वैद्यकीय तपासणी करिता मान्य अधिष्ठाता सर JJ रुग्णालय भायखळा मुंबई या ठिकाणी पाठवण्यात येणार असल्याने वर नमूद उमेदवार यांनी त्याप्रमाणे पूर्ण तयारी करून वर नमूद दिनांकात हजर राहावे। तर बघा, ज्या ज्या विद्यार्थ्यांची या घटकामध्ये निवड झालेली आहे त्यांनी मेडिकलच्या तयारीने जायचं आहे, आणि सर्व विद्यार्थ्यांचं या घटकामध्ये ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे त्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन। तर वेटिंग या भरपूर अशा उघडणार आहे यावर्षी, कारण की इतकी मोठी भरती ही झाली नव्हती याआधी SRPFमध्ये, आणि सोबतच कारागृहाची सुद्धा भरती झाल्यामुळे वेटिंग या भरपूर उघडणार आहे। कारागृह वेटिंग उघडणार आहे आणि SRPF सुद्धा वेटिंग उघडणार आहे। तर या व्हिडिओमध्ये व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। धन्यवाद।